समाचार अब तक, सत्य का साथ। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात नागपूरकरांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, त्याची पूर्ण तयारी झाली असल्याचे ते म्हणाले। येणाऱ्या 19 एप्रिल रोजी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवर्जून सांगितले। या व्यतिरिक्त त्यांनी माहिती आणि सूचना दिल्या आहेत, ऐकूयात। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित विश्वनाथ चौधरी, आयुक्त तथा प्रशासक नागपूर महानगरपालिका। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यातल्या प्रथम फेजमध्ये म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघात देखील मतदान आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 22 लाख मतदार जे आहेत ते रजिस्टर्ड आहेत। एकूण 2709 पोलिंग स्टेशन या आपण वोटिंगसाठी निश्चित केलेले आहेत। या सर्व पोलिंग स्टेशनला आवश्यक असणाऱ्या सुविधा जसे की शेड, पिण्याचे पाणी, रॅम्प्स व आवश्यक ते फर्निचर हे जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिकेमार्फत आपण पुरवत आहोत। तसेच जे दिव्यांग मतदार आहेत किंवा सिनियर सिटीजन्स आहेत अशा मतदारांसाठी ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज, प्रायोरिटी वोटिंग किंवा पोस्टल बॅलेट सुद्धा या सुविधा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। प्रशासन हे सर्व प्रयत्न जास्तीत जास्त लोकांनी येऊन मतदान करावं याच्यासाठी करत आहेत। यावेळेस नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला किमान 75% वोटिंग करून डिस्टिंक्शन प्राप्त करायचे आहे। त्यामुळे माझं सर्व नागपूर शहरवासियांना आव्हान आहे की आपण 19 एप्रिल 2024 रोजी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे। या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात हे दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर करा। या व्हिडिओवर कमेंटमध्ये वोट फॉर शुअर आणि वोट करेगा नागपूर असे लिहून मतदानाची शपथ घ्या। लक्षात असू द्या, मतदान आपली जबाबदारी, मतदान आपला अधिकार, मतदान आहे मजबूत लोकशाहीचा आधार। नमस्कार।